राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा जी तयार झाली आहे ती भेदाभेदावर त्यांचा विश्वास आहे, स्पृश्य अस्पृश्यवर त्यांचा विश्वास आहे, चतुर्वर्णावर त्यांचा विश्वास आहे. कोणी ज्ञानार्जन कोणी करावं, कोणी लिहावं, कोणी वाचावं या संदर्भात देखील एक त्यांची अधिसूचना आहे. तर गौतम बुद्धांनी जो बुद्ध धर्म जो स्थापन केला, हा बुद्ध धर्म स्थापन केला हा या बुरसटलेल्या विचारसरणीच्या विरोधातली पहिली क्रांती होती. दीक्षाभूमीहून सुरू करतो त्याचाही संदर्भ हा गौतम बुद्धांच्या पहिल्या क्रांतीशी कुठेतरी आहे. तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध कोणी केला? तो काही मुघलांनी केला नाही, तो ख्रिश्चनांनी केला नाही. शिवाजी महाराजांचा जाज्वल्य स्वरूपाचा एवढा पराक्रम असताना शिवाजी महाराज हे शूद्र आहे, त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. म्हणून शिवाजी महाराजांनाही कुठेतरी डावलण्याचं काम ज्या विचारांनी केलं तोच विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तो विचार आहे. जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा स्वातंत्र्य लढ्याशी का संबंध नव्हता? कारण त्यांना इंग्रजांची व्यवस्था जी आहे ही मान्य होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे होत असताना ज्या दिवशी 100 वर्षे होतात आहे त्याच वर्षी 2 ऑक्टोबर येत आहे. म्हणजे हा जो योग आहे, हा जो आलेला संकेत आहे, हा संघाने समजून घेतला पाहिजे की 100 वर्ष होत असताना गांधी हा जो जयंतीच्या निमित्तानं जो विचार येत आहे तो विचार आता त्यांनी आत्मसात कुठेतरी हा केला पाहिजे. नमस्कार, आप देख रहे हैं महान्यूज 7, मैं अनुराग किशोर शिंदे. बढ़ते हैं आज की ताजा खबरों की ओर. महाराष्ट्र विधान परिषद नागपुर विभागीय पदवीधर मतदार संघ चुनाव को लेकर कांग्रेस ने अपनी तैयारियां तेज कर दी है. इस कड़ी में दक्षिण नागपुर पदवीधर नोंदणी कार्यालय का उद्घाटन रविवार 28 सितंबर 2025 को दोपहर 3 बजे किया जाएगा. यह उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ के हाथों मेडिकल चौक स्थित गिरीश पांडव जनसंपर्क कार्यालय में होगा. नागपुर जिले की सदस्य नोंदणी करने की मुख्य भूमिका डॉक्टर अभिजीत वंजारी इनको दी गई, ऐसा हर्षवर्धन सपकाळ द्वारा पत्रकार परिषद में बताया गया. मौके पर नागपुर जिले के आजी माजी सांसद, मंत्री, विधायक, शहर कांग्रेस कमेटी पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, माजी नगर सेवक, सेवा दल, महिला कांग्रेस, युवक कांग्रेस और विभिन्न फ्रंटल संगठनों के पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे. अपने संबोधन में हर्षवर्धन सपकाळ ने आरएसएस पर तीखा प्रहार किया. उन्होंने कहा कि आरएसएस मनुवादी विचारधारा को मानने वाला संगठन है जो वेदों के नाम पर अस्पृश्यता और भेदभाव को बढ़ावा देता है. सपकाळ ने आगे कहा कि कांग्रेस हमेशा समानता और सामाजिक न्याय की पक्षधर रही है और आने वाले चुनाव में यह लड़ाई विचारधारा की भी होगी. और साथ ही साथ उन्होंने ओबीसी मराठा आरक्षण जैसे मुद्दों को उठाकर भारतीय जनता पार्टी पर निशाना साधा. थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या मदतीला काँग्रेस ही उभी राहिलेली आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मदतीचा ओघ देखील त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि हे आमचं कर्तव्य भावनेतून ही कृती आम्ही करत असताना आज रोजी सरकार म्हणून सरकार काहीही करत नाही ही दुर्दैवी परिस्थिती आहे. मंत्री जेव्हा गेले तेव्हा मी काय खिशात पैसे घेऊन फिरतो का किंवा हेक्टरी 50,000 रुपये द्या अशी मागणी शेतकरी करताना राजकारण करू नको अशा प्रकारची दमदाटी करणं हे सरकारचे घटक जे करत आहेत हे दुर्दैव आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत ही सरकारनं करावी. जे शेती मोठ्या प्रमाणावर खरडून गेलेली आहे त्या खरडून गेलेल्या शेतांना पुन्हा मशागती योग्य करण्याकरता प्रति हेक्टर 5 लाख रुपयानुसार त्यांच्या जमीन पुन्हा जशाच्या तशा त्या करण्याच्या अनुषंगाने त्यांना ते अनुदान द्यावं. व तिसरं सर्वात महत्त्वाचं, आपण निवडणुकीच्या काळात कर्जमाफी करू हे जे सांगितलं होतं ती कर्जमाफी खरोखर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तातडीनं त्यांनी कर्जमाफीची घोषणा करावी, कर्जमाफी करावी. आणि रब्बीचा हंगामाकरता आता शेतकऱ्याजवळ काहीही राहिलेलं नाही, तेव्हा रब्बीकरता बियाणं, खत हे सरकारनं त्यांना द्यावं अशा स्वरूपाची काँग्रेस पक्षाची आमची त्यांना मागणी आहे, आग्रह आहे. मात्र दुर्दैवानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टसका मस होत नाही. केंद्राकडे त्यांनी कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही. हा काही पाऊस मागच्याच आठवड्यात पडला असं नाही. हा आपल्याला आठवत असेल की एप्रिल महिन्यापासून गारपीट आणि वादळी वारा सुरू झालेला आहे. एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्यांचा आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जूनमध्ये झालं, जुलैमध्ये झालं, ऑगस्टमध्ये झालं आणि सप्टेंबरमध्ये तर कुठेतरी अधिक मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळे या सर्व प्रकार एकंदरीत गोष्टींमध्ये त्यांनी केंद्राला कधीही अहवाल पाठवला नाही. केंद्राकडून कोणची मदत ही देवेंद्र फडणवीसांनी आणण्यासाठी हातपाय हलवले नाही. मी गॅझेट आणि सगळे एकंदरीत जो आहे जो जातीवर भांडणं लावण्याचा जो खेळ भाजप करते आहे याचा आपण सर्वांनी मिळून धिक्कार केला पाहिजे. कुठे हिंदू मुस्लिम लढवा, कुठे भारत पाकिस्तान करा, यामध्ये त्यांचा हातखंडा होताच. मात्र मराठा ओबीसी अशी एक लढाई त्यांनी निर्माण केली आहे. ओबीसीमध्येही आता काही
आदिवासी विरुद्ध ओबीसी असा एक लढा निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. एकंदरीत मंत्रिमंडळात तुम्ही बसलेले असताना त्या ठिकाणी तुम्ही का बोलत नाही? त्या ठिकाणी तुम्ही बसून काय मुकाट्याने का बसता? नंतर का बरं तुम्ही अशा स्वरूपाची स्फोटक वक्तव्य करतात? हा प्रश्न त्यांना विचारला गेला पाहिजे. त्यामुळे एकंदरीत या जातीच्या अनुषंगानं रामबाण उपाय हा राहुल गांधींनी सुचवलेला आहे. जातनिहाय जनगणना, महाराष्ट्राची जातनिहाय जनगणना लवकर करा आणि त्या जनगणनेच्या आधारावर सर्व आरक्षणाचा हा प्रश्न मिटवा, ही आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना काँग्रेसने केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 42% आरक्षण हे ओबीसी समाजाला दिलं. आता त्याचा कित्ता महाराष्ट्रात गिरवण्याची आवश्यकता आहे. मात्र मूळ समस्या लक्षात घेऊन मुळावर आणि योग्य ते जातीय सलोखा निर्माण करण्याच्या अनुषंगानं ना यांची मोठं सापरेंडी आहे. हे सगळेजण जातीमध्ये भांडणं लावतात आणि याचा कायम इलाज करण्याच्या अनुषंगानं जातनिहाय जनगणनेसाठी हे काहीही करत नाहीत. निवडणुका या येत जात असतात आणि भारतामध्ये कुठे ना कुठे कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात कोणतीतरी निवडणुकी सुरू असते. मतदानाची जी प्रक्रिया आहे त्या मतदानाच्या प्रक्रियेतून जी सत्ता येते ते एक साधन आहे आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणं, व्यवस्था परिवर्तन करणं ही लढाई आणि हे काम काँग्रेस सातत्याने करत आलं आहे. आणि त्यातलाच एक टप्पा म्हणजे आपल्या देशामध्ये संविधान निर्माण होत असताना आणि महाराष्ट्र निर्माण होत असताना आपण 2 सभागृह स्वीकारले आणि एक सभागृह हा समाजाची जडणघडण्याच्या अनुषंगानं ज्याला वरचं सभागृह परिषद म्हणतो ते आहे. आणि त्या ठिकाणी गेल्या 6 वर्षापासून पदवीधर मतदारसंघामध्ये अभिजितजी वंजारी त्यांना गोविंदरावजींचा वारसा आहे असं एक सर्वसमावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारं, एवढंच नाही तर त्यांचे विधान परिषदेतील जे भाषणं आहेत यामध्ये मूळ समस्येला बोलणं आणि अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी अशा स्वरूपामध्ये जे बोलणारे कमी लोक आहेत त्यामध्ये माननीय आमदार अभिजित वंजारी यांचा उल्लेख आहे. शेवटचा त्यांचं जे भाषण आहे जनसुरक्षा कायद्याच्या अनुषंगानं त्यांनी दर्शवलेला काँग्रेस पक्षाचा विरोध तिथपासून तर बेरोजगारीच्या प्रश्नांच्या अनुषंगानं आणि एकंदरीत शाळांना, शिक्षण क्षेत्राला, कॉलेजला आलेल्या अवकाळीच्या संदर्भातच त्यांचं पहिलं भाषण या सर्वांमध्ये ती चुणूक दिसून आलेली आहे. आणि आता ज्या पुन्हा निवडणुका होणार आहेत तर ते या क्षेत्राचे विद्यमान प्रतिनिधी आहेत आणि ते प्रतिनिधी असताना सदस्य नोंदणी करण्याची जबाबदारी ही त्यांची आहे. आणि त्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन सगळ्यांशी समन्वय स्थापन करून सदस्यत्व नोंदणी सुरू करावी अशा प्रकारच्या पक्ष पातळीवर त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यांच्या सूचनेंना पक्षांनी सहकार्य, त्यांच्यासोबतच पक्षाच्या सहकार्याच्या अनुषंगानं सतेज पाटील साहेब जे आमचे विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आहेत त्यांना देखील या सर्व एकंदरीत चालू असणाऱ्या जिल्हा अध्यक्षांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवादाच्या अनुषंगानं त्यांना देखील या ठिकाणी निरीक्षक म्हणून आम्ही नियुक्त केलेलं आहे. गौतम बुद्धांनी जो धम्म स्थापन करत असताना समता, बंधुता, करुणा, प्रज्ञाशील करुणा यासोबतच सगळेजण आपण एक आहोत आणि वर्तमानाचंच फक्त भान ठेवत असताना कुठेही स्वर्गाचं आमिष आणि नरकाची भीती न दाखवता त्यांनी त्यावेळेस एक पॉलिटिकल स्टेटमेंट जे सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं साथ दिलं होतं. ही पहिली क्रांती होती. त्यावेळेस ख्रिश्चॅनिटी जन्माला आली नव्हती, इस्लाम पण स्थापन झालेला नव्हता आणि त्यावेळेचं जग वेगळं होतं. मात्र गौतम बुद्धांनी जी वेगळी चूल मांडली म्हणणार नाही, जी क्रांती केली ती क्रांती ज्या बुरसटलेल्या विचारांची होती तोच बुरसटलेला विचार हा संघाचा आहे. हे सविनय या ठिकाणी मला निदर्शनास आणून द्यायचं आहे. त्यानंतर महावीरांनी जी दुसरी क्रांती केली, विवेकावर, विनयावर, नम्रतेवर जो सांगितला होता तो अहंकाराच्या विरोधातील विचार होता आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा होता. आणि त्यावेळेची झालेली जी क्रांती आहे ही तात्कालीन परिस्थितीमध्ये ज्या विचारसरणीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालतो त्यांचा निषेध करत असताना एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून समाज कसा असला पाहिजे, अर्थात राजकीय वर्तन माणसाचं कसं असलं पाहिजे यानुसार 2 हे धर्म हे स्थापन झाले. ही या 2 पहिल्या क्रांती आहे. महात्मा ज्योतिबा फुले आहे आणि सावित्रीबाई फुलेंना जो त्रास झाला तो कोणाचा झाला? सावित्रीबाई फुलेंनी काय काम केलं तर सावित्रीबाई फुलेंनी महिलांची पहिली शाळा काढली.
आणि महिलांची पहिली शाळा काढत असताना त्यांच्या अंगावर दगड कोणी फेकले, शेण कोणी फेकलं, तर ती काही इतर राज्यातल्या, इतर देशातल्या, इतर धर्माच्या लोकांनी ही फेकली नाही, तर भारतीयातले जे लोक होते त्यांनी शेण फेकलं. आणि शेण फेकताना काय सांगितलं की सावित्रीबाई फुले या धर्म बुडवत आहेत आणि स्त्रियांना शिक्षण म्हणजे धर्म बुडवणे, हा त्यातला जो आशय होता हा लक्षात घेतला पाहिजे. शाहू महाराजांनाही वेदोक्त पुराणोक्तच्या माध्यमातून जे छळलं तेही आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. काळाराम मंदिरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह करताना काय सांगितलं की मी दलित जातीतला आहे आणि माझा धर्म हिंदू आहे, राम आमचा आस्था पुरुष आहे, मला काळाराम मंदिरात नाशिकला जायचं. मात्र मंदिराची कावडं बंद करून जी घेतली ती कोणत्या विचारांनी केली, ती संघाच्याच विचारांनी केली आणि एक विशिष्ट वर्गाला अस्पृश्य ठरवलं. त्यामुळे ही मोठी लढाई जी आहे ही काँग्रेसने, हा सगळा जो वारसा होता आध्यात्मिक आणि राजकीय, हा काँग्रेसने त्या ठिकाणी तिथे स्थापित केला. त्यामध्ये गांधींनी या सगळं लढाईचं नेतृत्व केलं आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी हा शब्द जो आपण वापरतो ते या विचारसरणीला अनुषंगून त्यांनी काँग्रेसचं संघटन निर्माण केलं. हे संघटन निर्माण करत असताना सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस कार्यरत होती. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा व्यवस्था परिवर्तनाकरता नाही, तर मुठभर लोकांच्याच हातात सत्ता असली पाहिजे. म्हणजे जो बुरसटलेला विचार ज्याचा उल्लेख केला होता, शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारा उल्लेख केला होता, ज्या विचारामुळे बुद्ध धर्म, महावीर धर्म स्थापन झाला, वारकरी धर्म स्थापन झाला, शिवशाहू फुले आंबेडकरांनी ज्या विचारधारेच्या विरोधात लढाई केली, हा सगळा एकवटला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाजवळ. आणि हा जाज्वल्य स्वरूपाचा परिवर्तनाचा आणि माणुसकीचा जो ठेवा आहे हा काँग्रेसजवळ या ठिकाणी एकत्रित आला. ही तात्कालीन 100 वर्षापूर्वीची ही परिस्थिती होती आणि यातून स्वातंत्र्याची लढाई कोण लढलं तर काँग्रेस लढली. मात्र सर्वांना मतांचा अधिकार आहे, हा देश सर्वांचा आहे, ही भूमिका मान्य नव्हती. हे माझं मत नाही. तर संघाशी निगडीत गोळवळकर गुरुजी असतील यांचे जे वाक्य आहे की मला असा भारत नको, त्यापेक्षा इंग्रज बरे, इथपर्यंत तो विचार त्यांच्या जवळ होता. आणि ही एक वैचारिक लढाई आहे, ही काही लाटाकाट्यांची लढाई नाही, ही एक वैचारिक लढाई आहे. आणि या वैचारिक लढाईमध्ये आम्ही काँग्रेस म्हणून हा ठेवा जोपासण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि आता पुतळ्याच्या समोर उभं राहून मानवंदना घेऊन जमणार नाही. तर नथुराम गोडसे हा चुकीचा होता. नथुराम गोडसे याच्या विचाराचा आम्ही धिक्कार करतो, भारताच्या संविधानाचा आम्ही आदर करतो. आणि जो अस्पृश्यतेचा विचार आहे, जो मुठभर लोकांचा जो विचार आहे, जो बंच ऑफ थॉटचा विचार आहे, हा आम्ही बाजूला सारतो. हे आता त्यांनी समजून घ्यावं. त्यामुळे सविनय हिंदू धर्माचा एक अर्थ सत्य हा देखील आहे आणि हे सत्य जे आहे हे त्यांनी समजून घेत असताना या सर्व विचारांना तिरांजली 100व्या वर्षी त्यांनी द्यावी. दरम्यानच्या 100 वर्षाच्या काळात त्यांच्यावर बंदी घातल्या गेली आणि बंदी महात्मा गांधींच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवक संघावर बंदी घालण्यात आली होती. बंदीचा काळ वगळला तर 100 वर्ष अजून झाले नाही तो असू द्या. मात्र गांधींच्या खुनानंतर बंदी घातली आणि मग नंतर आम्ही सांस्कृतिक कार्य करू, आम्ही कोणतं काम करू याचं अंडरटेकिंग देत असताना त्यांनी संघाला पुन्हा मुदतवाढ बंधन घालण्याचं सांगितलं. नेहरूजींच्या काळात ते झालं, इंदिराजींच्या काळात त्यांनी पुन्हा आणीबाणीच्या काळात जो पत्रव्यवहार केला आहे त्यामध्ये कोणची भाषा आहे ते पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे हे सगळं डॉक्युमेंटेशन काय सांगतं की त्यांनी वारंवार जे सांगितलंय त्याच्या विपरीत स्वरूपामध्ये त्यांनी कुठे ना कुठे त्यांचं काम केलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भांची गोळाबेरी जर केली तर त्यांनी 100वे वर्ष पूर्ण झाले आणि हा विचार भारतामध्ये देणं सगळ्यांपर्यंत बदलत्या काळात देणं योग्य नाही. म्हणून माझी त्यांना विनंती आहे, अनुरोध आहे की आपला संघ जो आहे हा 100व्या वर्षी त्यांनी बरखास्त करावा. आणि जर ते नसेल करायचं, कारण संघटन आहे, कोणत्याही संघटनेच्या संदर्भात असं बोलणं हे एका बाजूने वैचारिक दृष्टिकोनातून संयुक्तिक जरी असलं तरी दुसऱ्या बाजूने जो पर्याय आहे, किंवा त्यांनी बंच ऑफ थॉटची मनुस्मृतीची पुन्हा एकदा होळी करावी आणि भारताचं संविधान हे स्वीकारावं. आणि त्यांच्या संघाच्या मुख्यालयात जसा परवापर्यंत तिरंगा ध्वज फडकत नव्हता, आता त्यांच्या संघामध्ये संविधान देखील नाही. त्यामुळे त्यांनी बंच ऑफ थॉट बाजूला सांगून भारताचं संविधान स्वीकारावं आणि गांधींचा फोटो लावून गांधींच्या मार्गाने चालावं, हा एक दुसरा पर्याय देखील त्यांच्यासमोर उभा आहे. मला वाटतं काल गांधींच्या पुतळ्याच्या समोर उभं राहून त्यांनी हा जो दुसरा पर्याय आहे मनुस्मृतीला बाजूला सारायचा आणि गांधींना जवळ करायचा. आणि नथुराम हा खुनी होता, नथुराम हा दहशतवादी होता. नथुराम गोडसेने गांधींच्या हत्येशिवाय दुसरं कोणतंही काम केलं नाही. राष्ट्र उभारणीमध्ये त्यांचं कार्य नाही. ते स्वातंत्र्य संग्राम सेनानी नव्हते, ते समाज सुधारक नव्हते, ते केवळ गांधींचे खुनी होते. आणि गांधींच्या खुनातील 7 आरोपी, कपूर आयोगाचा अहवाल
हा सर्व स्वीकारत असताना त्यांनी या मार्गाने चालावं ही आमची त्यांना पुढे असणारी अपेक्षा, एक अनुरोध राहील. कारण देश हा सगळ्यांचा आहे आणि त्यामध्ये विखारी विषारी प्रचार करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ते थांबत असताना जो पंचांगाच्या नुसार 100 वर्ष पूर्ण होताना गांधी जयंती ज्या दिवशी आलेली आहे, हा योग सुवर्ण योग साधत असताना त्यांनी या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल ठेवावी ही असणारी ही अपेक्षा आहे. त्यामुळे या अपेक्षेतूनच उद्या जी आज मशाल यात्रा देखील आहे, शहीद भगतसिंग हे एक फार मोठे एक शहीद होऊन गेले आहेत. त्यांचा जो विचार होता हा विचार नास्तिकतेच्या अनुषंगानं असला, त्यांचा विचार हा डाव्या विचारसरणीच्या अनुषंगानं जरी असला तरी भगतसिंग हा भारताचा एक सुपुत्र आहे आणि त्यांच्या बलिदानाचा सर्वांना आज देखील त्या बलिदानाच्या प्रती सर्वजण हळवे आहेत. त्यांना शहीद म्हणत असताना, त्यांना आदरांजली देत असताना त्यांच्यासारखी लोक होऊन जाणार, त्यांचे समाजावर जे आपले उपकार आहे त्याचंही स्मरण या निमित्तानं करत असताना आज मशाल यात्रा आहे आणि संविधान सभेमध्ये सभा आहे. आणि उद्या ज्या सगळ्या चुकीच्या विचारांच्या अनुषंगानं, ज्याला आज आम्ही क्वाईन करतो की संघाचा विचार म्हणून, त्या विचाराच्या अनुषंगानं पहिली क्रांती तथागत गौतम बुद्धांनी जी केली होती तिचं स्मरण करत असताना उद्या तुषार गांधींजींच्या नेतृत्वात त्यांच्या समवेत काँग्रेस पक्ष हिरिरीन त्यात सहभागी आहे. त्यांच्या समवेत आम्ही गांधी जयंतीपर्यंत सेवाग्रामला पोहोचणार आहोत. त्यामुळे सर्व देशांनी जो चुकीचा विचार आहे, ज्या विचाराच्या विरोधात आपले वाडवडील लढले, शिवशाहू फुले आंबेडकर लढले, गाडगे महाराज लढले, तुकडोजी महाराज लढले, या सर्वांच्या विचारांच्या अनुषंगानं आपण पुन्हा गांधींकडे गेलो पाहिजे. हा या पदयात्रेच्या अनुषंगाने देखील आम्ही उद्या एक व्रत घेऊन आणि आज काळाची गरज म्हणून हा अजेंडा घेऊन आम्ही जाणार आहोत. त्यांनी बरखास्त करावं, बंद करावं हे म्हणण्यामागचाच हेतू आहे की नथुराम गोडसे चुकीचा होता. ही जी विचारसरणी जी आहे, ज्या विचारसरणीच्या अनुषंगानं त्यांच्यावर जे बघितलं जातं त्या अनुषंगानं त्यांनी बंद करावा ही असणारी भूमिका आहे. त्यांची संख्या वाढली असेल, ग्लोबल नीतीच्या माध्यमातून प्रयोग केल्या गेले असतील, त्यामध्ये कुठेही लोकशाही मार्गातून जे काही होतं ओट चोरीपर्यंतचा सगळा प्रकार हा वगळता लोकशाहीमधून जे येईल ते मान्य आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये 6 गैर काँग्रेसी होते. ते घेण्याचाच कारण असं होतं की सगळे विचार जे आहेत या सगळ्या विचारांमध्ये भारतात अस्तित्वात असले पाहिजे, हाच त्याच्या मागची जी भूमिका होती. गांधींच्या गांधींच्या पुतळ्यापुढून ध्वज संचलन करून जमणार नाही. नथुराम गोडसे आणि ती जी काही तथाकथित सर्व पिल्लावळ आहे ह्या सर्वांच्या अनुषंगानं ते चुकीचे होते. अस्पृश्यता आम्हाला मान्य नाही, स्त्री पुरुष समानता असायला पाहिजे, सगळ्या जाती ज्या आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजे, ही भूमिका त्यांनी घ्यावी. तर कुठेतरी गांधींच्या एकंदरीत पुतळ्याच्या पुढे राहून आपण कोणती कृती करत असाल त्याला अर्थ राहील. नाहीतर मुंह में राम बगल में छुरी, नाही तो मागे गांधी आणि समोर नथुराम, अशा स्वरूपाचे जे आरोप होतात ते सत्य ठरते. नुसता गोडसेंच्या निमित्तानं अजून काही नावं आहेत, ती नावं घेऊन राजकारण फार मोठं होईल, ते करता येईल, त्यात काही हरकत नाही. आता गोडसे एक नाही, हा पूर्ण एक विचार आहे. तो थेट बंच ऑफ थॉट्सशी कुठेतरी हा गोळवलकर गुरुजींचा हा जोडलेला आहे. हा सगळा विचार बाजूला ठेवून त्यांनी भारताचं संविधान स्वीकारावं आणि संविधानच आम्हाला सर्वतोपरी आहे असं त्यांनी त्या ठिकाणी करावं. त्यांचं संघटन त्याची नोंदणी करून घ्यावी, त्यांच्या संघटनेचे सगळे जे काही डॉक्युमेंट आहेत हे पब्लिकली करावेत आणि या स्वतंत्र भारतामध्ये त्यांनी या संविधानाच्या अनुषंगानं पुढे चालावं. आम्ही सांगत असताना सांगितलं की त्यांनी जो बुरसटलेला जो विचार म्हणत असताना मनुस्मृतीचं दहन करावं, बंच ऑफ थॉटचं दहन करावं आणि भारताचं संविधान स्वीकारावं, अंगीकारावं ही त्यांना अनुरोध आणि विनंती आहेच. आणि ते असे करत असतील तर त्या गोष्टीचं स्वागतच आहे.